समर्थ गुरुमाऊली क्षेत्राधिपती हनुमंत दैवत श्री सत्यनारायण महाराज हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या पर्वणीच्या निमित्ताने सत्संगाच्या उत्सवामध्ये रंगलेले सर्व संत सज्जन होते, सर्व भक्त मंडळी सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला प्रणाम करून सद्गुरू मायबाबांनी जशी स्फूर्ती देतील तसे बोलण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वजण हनुमान जन्मोत्सवाच्या उत्सवामध्ये पर्वणीमध्ये सम्मिलित झालेलो आहोत. 2 दिवस चाललेला हा उत्सव हनुमान सेवा मंडळ ट्रस्ट नाकळे बांगणवाडी आणि त्यांचे पाहुणे मंडळी आणि सर्व भक्त मंडळी आणि हनुमंताला मानणारे सर्व आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लोक अत्यंत आनंदाने 2 दिवसाचा हा कार्यक्रम आतापर्यंत संपन्न झालेला आहे. इतका आनंद झाला की वरून राजाला सुद्धा आनंद झाला. शेवटची पंगत उठायच्या वेळेसच आकाशातून त्याने वृष्टी केली. कुठल्याही धार्मिक कार्यात पाऊस पडणे हे अतिशय शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी जे यज्ञयाग व्हायचे ना, त्या यज्ञयागात जर पाऊस पडला नाही तर तो यज्ञ संपन्न झाला नाही योग्य प्रकारे, असे ऋषीमुनी मानायचे. आणि तुम्ही केलेला हा आजचा नामयज्ञ, सेवा यज्ञ बरोबर ईश्वराच्या चरणापर्यंत गेला. म्हणून त्यांनी फक्त 4 अक्षता तुमच्यावरती टाकल्या. बाकी कनेडीपासून कणकवलीपर्यंत आणि दिगवळ्यापासून नरडव्यापर्यंत धो मुसळधार पाऊस पडला. तेवढा इथे पडला तरी सगळं वाहून गेलं. आणि कालचा पण चमत्कार तुम्हाला सांगतो. काल सुद्धा असेच, फक्त नाटळमध्ये हनुमान मंदिर परिसरातच पाऊस पडलेला नाही, बाकी सगळीकडे नाही. मनोजवम मारुत तुल्य वेगम, एकेका शब्दाचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की त्याची ताकद काय आहे. फक्त चिरंजीव जे म्हणतात, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणा कृतः परशुरामश्च सप्तैते चिरजीवन, हे 7 चिरंजीव जे आहेत ना, त्याच्यातले हे महाराज आहेत. बाकीच्या देवांचे आवाहन होते आणि विसर्जन होते, म्हणजे आणतो आपण त्यांना पोचवतो विसर्जन. यांचे आवाहनही होत नाही आणि विसर्जनही होत नाही, ते आहेतच. आपल्या देहामध्ये वायू रूपाने ते आहेत. 1 मिनिटासाठी वायू बंद करून बघा, नाक जरा बंद करा बघू. इथे प्रयोग करू नका, घरी जाऊन करा. जगायला होणार नाही की नाही? त्याच्याशिवाय जगणे मुश्किल आहे. कारण तो वायू स्वरूप आपल्यामध्ये आहे आणि तो वायू पुत्र आहे. मरुत म्हणजे वारा है ना, म्हणून नाव मारुती. ज्याने मनावरती जय मिळवलेला आहे. बाकी सगळ्या इंद्रियावरती जय मिळवणं थोडं सोपं आहे, किंवा कधी कधी नाईलाज होतो. डायबिटीस वाला म्हणतो गोड आता खायचं सोडूनच दिलं, कंटाळा झाला त्याला. अरे आजारच झालाय, तो काय करणार, कंटाळा येईल नाही तर काय करायचं. असे काही इंद्रियांचे वैराग्य परिस्थिती जन्य प्राप्त होते. परंतु मनावरती आवर घालणे किंवा मनावरती जय मिळवणे हे हनुमंताकडून आपण शिकावे लागेल. म्हणून जो श्लोक आहे तो मनोजवम म्हणजे मनावरती जय मिळवणे. मारुत तुल्य वेगम म्हणजे मरुत म्हणजे वारा, वाऱ्याच्या वेगाने जाणारा. लक्ष्मणाला जेव्हा मूर्छा आली, बाण लागला आणि धारा पडला, तेव्हा त्याला आणायचे जे औषध होते माहिती आहे तुम्हाला, संजीवनी वनस्पती, ती आणण्यासाठी हनुमंतराय वाऱ्याच्या वेगाने गेलेले आहेत आणि क्षणार्धात घेऊन आले. काही कालावधीतच युद्ध झाले. कुठे? भारत श्रीलंकेच्या टोकावरती. संजीवनी कुठे होती? सह्याद्री आता हिमालय. म्हणजे किती अंतर आहे बघा. विमानापेक्षा वेगाने जावं लागले असेल नाही का. जितेंद्रियम म्हणजे इंद्रिय ज्याने जिंकलेली आहेत. इंद्रियाची किती आहे ते कळलं पाहिजे तर जिंकण्यानंतरची गोष्ट.
आधी कुठल्या इयत्तेत बसलो आहोत, कुठल्या इयत्तेत शिकत आहोत तेच माहित नाही. मनुष्य जन्मात आलो आहोत. मनुष्य जन्म हा आपला क्लास आहे. क्लास म्हणजे वर्ग. 184 योनीमध्ये तेवढे 184 वर्ग आहेत. आपण कुठल्या क्लासमध्ये आहोत? मनुष्य क्लासमध्ये, माणसांच्या वर्गात आहोत. जो दुसऱ्यांशी माणसाप्रमाणे वागतो त्याचं नाव माणूस, हो की नाही? जो दुसऱ्यांशी जनावराप्रमाणे वागतो तो माणूस कसा होईल? होणार नाही. जनावरांसाठी ती भाषा वेगळी आहे. माणसाला जाताना जा जा म्हणून सांगावे लागते, टाटा बाय बाय करावी लागते. पूर्वीच्या काळी येतो असं म्हणायचे जाताना, आता अजून काहीतरी भलतं म्हणतात. पण जनावरांची भाषा वेगळी आहे. जनावरांना हाड म्हणावी लागते, ठीक आहे, घालवायचे. मनुष्य क्लासमध्ये आपण आहोत. या माणसाच्या देहात 10 इंद्रिय आहेत, 10 इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञान घेतात त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, बरोबर? समोरची वस्तू कशी दिसते? बरी दिसते, वाईट दिसते, पोळी काळी दिसते, गोरी दिसते, उंच दिसते का ठेंगणी दिसते, ताजी टवटवीत आहे का एकदम नैराश्य प्राप्त, हे सर्व कोणाला कळतो? डोळ्याला. म्हणून डोळे हे ज्ञान इंद्रिय आहे. हात लावल्यानंतर गरम आहे का थंड, उष्ण आहे का शीत, मऊ स्पर्श आहे का खडबडीत आहे, हे ज्याला कळते ती त्वचा. हे त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे. देवाला उदबत्ती लावल्यानंतर कळले वास कसा येतो, मेड इन चायनाची आहे का मेक इन इंडियाची आहे. चायनाच्या अगरबत्त्या लावू नका, खूप केमिकल आतमध्ये आहे आणि लवकरच जगण्यासारखी आजार चालू होती. आपल्याला काय माहिती आहे, कुठलाच आपण विचार करत नाही देवाला काय अर्पण आपण करतो. बऱ्याचशा वेळा देवाची पूजा आपण अशा रीतीने करतो ना, आपण जसे आपल्यासारखे जसे वागतो तसे देवासाठी उपचार करायचे. आधी एक तर अमावास्या पौर्णिमेशिवाय देवाला बघत नाही. कधी उपास सण बिन काय आला तरच देवाच्या आमचा संबंध, नाहीतर तू तुझ्या घरचा आणि आम्ही आमच्या घरचा. आम्ही आमच्या घरचे राजे आहोत, तू देवखोलीतला राजा आहेस. बऱ्याचशा जणांनी पूर्वीच्या काळी, आता नाही, बऱ्याचशा जणांनी लिहून ठेवलेले होते देवाची खोली. माहितीच आहे, देवाचीच खोली आहे ती. आणि बाकी घर काय बापाचं आहे, ते सुद्धा देवाचंच आहे. देव आहे म्हणून ही पृथ्वी अधांतरी आहे, लक्षात ठेवा. अधांतरी कळते, जर फुगायला हवा भरली आणि जर हवेत उडवला तर अधांतरी फुगा असतो बघा. खाली पण काय त्याला आधार काय नाही, वरती पण आधार नाही. अशी एवढी कित्येक 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 अगणित वजनाची, किलोग्रॅम मध्ये वजन होऊ शकत नाही, होईल या पृथ्वीचे. माणसांचे 70-70, 80-80, 90-90 किलो पकडा, काय होईल? त्यातले खाणारी पिणारी खाल्ल्या पिल्ल्या घराची असेल तर बघायलाच तर, खाल्ल्या पिल्ल्या घराची नाही, बाहेर खाणारी चायनीज सेंटरवर जाऊन खाणारी वजन वाढायला लागते. काय खातो आहोत? रात्री 11 वाजता फुल सुद्धा चायनीज सेंटर हाऊसफुल, कनेडीची पण, मुंबईची सोडून. आपण काय खातो आहोत, किती वाजता खात आहोत, ते पचणार कधी, आणि आपले आता काय या देहाची होणार आहे का तरीच पण विचार करायचा. एवढी अधांतरी पृथ्वी, जी अधांतरी आहे ती कधीही डळमळत नाही, हलत नाही का खाली कुठे बुडत नाही, एवढी ज्याने धारण केलेली आहे. त्या ईश्वराची आठवण नको? तुकाराम साधू विचारतात, चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविण. भजन करणारे बुवा म्हणतात तो घाबरतो. हरीशिवाय म्हणजे परमेश्वराशिवाय बोलणारा कोण आहे? शब्द तरी फुटतो का हरी हातून निघून गेल्यावर? इतकी माणसं हाका मारत असतात, रडत असतात, पण ओ काय म्हणत नाही. कसा म्हणेल? ओ म्हणणारा जो आहे तो निघून गेला म्हणजे कोण बोलतो बघा? तुकाराम साधू म्हणतात, देखबी ऐकबी एक नारायण, तयाचे भजन चुकून. बघणारा, पाहणारा, चालणारा, हसणारा, रडणारा, खेळणारा, जेवणारा, पचवणारा, झोप घेणारा आणि परत फ्रेश होऊन उठणारा, हा सर्व परमेश्वर आहे. तो आहे म्हणजे आपण सर्व करत आहोत. त्याचे भजन तू विसरू नकोस, चुकवू नकोस.
क्षणाक्षणाला आठवण करत जा. श्वास श्वास हरिनाम जपो, वृथा श्वास न होय. न जाने इस श्वास का आना होय न होय. संत कबीर लिहितात, श्वासाश्वासावर देवाचं नाव घे, न जाणून गेलेला श्वास परत आतमध्ये येईल की नाही तो उघडच राहील कदाचित, आणि आत घेतलेला सुद्धा बाहेर जाणार नाही, अशी अवस्था होऊ शकते. म्हणून ईश्वर सतत आहे, सन्निध आहे, सदैव आठवण. अमावास्या पौर्णिमेला करून चालेल. आपल्या मुलांनी आपल्याला आई वडील आई बाबा कधीतरी म्हणून चालेल. आपण आपल्या बापाला नेहमीच बाप म्हटले पाहिजे, है ना. तो बापच आहे आपला ईश्वर. घरात मध्ये जो बाप आहे, जो मध्ये नावात आपल्या नावाने आडनावाच्या मध्ये लिहितो ना, तो आपला जन्मदाता आहे. जन्माला त्याने घातलेला आहे मनुष्य देहात. परंतु आपल्यामध्ये चैतन्य तयार करणारा तो आहे, आपल्यात संजीवनी तयार करणारा तो आहे, आपल्यात प्राण ओतणारा तो आहे. म्हणून तो महाबाप, त्याला विसरून चालणार नाही. नाहीतर देवपूजा आपली म्हणजे इतकी मजेशीर असते, तुमची असते असं नाही, कुठल्या तरी दुसऱ्या गावातलं सांगतो असं समजा. तुम्ही फार चांगल्या प्रकारे करता. गंगाळ असताना, गंगामध्ये पूर्वीचं नाही माहिती, वाडगाव मोठ्याशा एका भांड्यात सगळ्या देवांना असे खळवटून घ्यायचे, एकेकाला ठेवायला, आणि घेतले तरी कुठे. बाळकृष्ण जो असतो, बाळकृष्णाची मूर्ती त्याच्या तंगडीला पकडायची, गणपतीचे कुठेतरी इकडे पकडायची, आणि शंकराची पिंडी असेल त्याच्या नागाला पकडायची चिमटीने, शंख असेल त्याच्या मुलाला धरायचे, घंटा असेल तिथं हे वाजतच नाही, लोलक बिन वाजणारे घंटापर्यंत. असे सगळे देव खळवटून त्या गंगाळात घ्यायचे, पदापदावरती पाणी ओतायचे, एकाही देवाला पुसायचे नाही, जशाच तसे ओले ठेवायचे. बरेच देव असल्यामुळे एक जण म्हणाला गंध लावायचा प्रॉब्लेम आहे, काय करू. गंध म्हणाले सगळं कालवतो आणि फुलांनी शिंपडतो. म्हटलं अगदी चालेल, उत्तम. कोणाच्या डोळ्यात उडाले, कोणाच्या तोंडात उडाले, कोणाच्या कानात गेले देवाच्या, कोणाच्या पायावर करू. कुठून एकदा नैवेद्य टाकून जाऊन जेवतो. घरातली आम्ही सगळी माणसं एका गंगाळात आंघोळ करतो. 3 BHK अटॅच, सेल्फ अटॅच प्रत्येकाला आहे बघा. 3 BHK ला मुंबईत आहे ना. पाहुण्यांसाठी आले तर ते वेगळं, फॅमिलीसाठी सॉरी गेस्टसाठी ते वेगळं. बाथटब प्रत्येकाला, माणसाला बाथटब, आणि देवाला एक गंगाळ किंवा तामन, त्याच्यात सगळे एकदम खळवळून घ्यायचे, सगळ्यांना आंघोळ करायचे. आणि आम्हाला अंग पुसायला टर्किशचा टॉवेल, जो दर 6 महिन्यांनी फेकून देतो. देवाला आंघोळ घातल्यानंतर पुसायचे कपडे ताट झालेले असतात, चामडं जसं ताट होतं ना तसे ताट, एकदम मऊ होतच नाही ते कपडा. का तो कधी धुतलाच गेला नाही. जास्त मळ आत राहिली ना की कपडा ताट होतो. कपडा तलम कधी राहतो माहिती आहे, स्वच्छ असेल, फाटलेला चालेल पण स्वच्छ पाहिजे. देवाची पूजा जर आपण अशा प्रकारे करत असू तर आपल्याला कधी कळणार या आपला जन्म कशासाठी आहे. या नरदेहाचे नियोगे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. भगवंताने कृपा करून आपल्याला हा माणसाचा जन्म दिलेला आहे, आणि माणसाने फक्त हरिभक्ती करण्यासाठी माणसाचा जन्म, ईश्वरापर्यंत जाण्यासाठी, खाण्यासाठी नाही हो. हे खायचे बियचे सगळे मागच्या जन्मात भरपूर झालेले आहे. 184 जीवयोनी फिरून आता कुठे आलो आहोत, मनुष्य जन्म. चांगले चांगले खाल्ले की नाही. घरातल्या आपल्या परसुवातल्या पेरविडीवरती पेरू पिकला हे पहिले कोणाला कळले, चानीला आणि पोपटाला. तो जन्म आमचा होऊन गेला, आम्ही चांगले चांगले खाल्लेले आहे. आंबा पिकलाय की नाही त्याला कळले पक्षाला, फणस पिकला की नाही हे ते शेकरूला कळले. शेकरू माहिती आहे, राज्य प्राणी येतो, मारला तर शिक्षा आहे, वाघाला मारला येत नाही. तुम्ही काहीतरी दुसरे नाव आहे ना, शेकरू. हा लांब शेपडा असतो बघा, लाल उडतो. दृष्ट लागण्याजोगे कलर्स देवाने निर्माण केलेले आहेत प्रत्येक प्राणी. आम्हाला आमचाच कलर पसंत नाही म्हणून आम्ही बदलायचे प्रयत्न करतो. जरा पांढरे कुठे झाले तर काळे करायला लागतो, आणि तोंडाला काय काय लावतो की नाही, आर्टिफिशियल सगळे कुत्रे. फेअर अँड लवली लावून जर गोरे होता येईल ना, थायलंडच्या म्हशी आहेत का?
त्या खायल्याप्रमाणच्या म्हशींना एक 2-4 ट्यूब लावून बघा, होतात काय स्वच्छ पांढरे शुभ्र? उसडोंगा परी रसडोळे डोंगा काय बोलला असी वरील यार, नदी डोंगी परी जल नये डोंगा काय बोलला असी वरील यार, कमान डोंगी परी तीर नये डोंगा. धनुष्य वेडे वाकडे आहे, वाकडे असते धनुष्य, आतून सोडलेला बाण सरळ जातो. चोखा डोंगा परी भाव नये डोंगा. ईश्वर मनातला भाव ओळखतो. आपण ईश्वराला काय कपडे नेसून आलो आहोत, किती अलंकार घातलेले आहेत आणि देवाला काय अर्पण करतो, व त्याने निर्माण केलेली फुलं त्याला अर्पण करण्यात काय मोठेपण आहे. देव म्हणे तुम्ही कशी मला घातलात रात्रभर, ही सगळी मी निर्माण केली तेव्हाच मला कळले या फुलाला काय वास आहे, या फुलाला काय गंध आहे, या फुलांचा आकार कसा आहे, किती सुंदर आहे, मला तेव्हाच कळलं. पहाटे 4 वाजता फुलं उमलतात, 5 वाजता उमलतात, तेव्हाच देवाला. आणि तुम्ही कुठल्याही वेळेला पूजा करा, त्या त्या वेळेला उमलणारी वेगवेगळी फुलं आहे की नाही. तुमच्या मनात जर इच्छा झाली रात्री 12 वाजता मी देवाची पूजा करणार, तर 12 वाजता उमलणारं फूल देवाने तयार केलेलं आहे. तुम्ही म्हटलात नाही संध्याकाळीच करतो, तर संध्याकाळी उमलणारे फूल आहे, कुठल्याही वेळेला करा. अष्टोप्रहर ईश्वराने आपल्यासाठी सर्व साधन संपत्ती तयार करूनच ठेवली. नरदेह हे सर्वात मोठे साधन आहे. किती किंमत आहे माहिती आहे माणसाच्या देहाची? जो आपण फुकट घालवतो, जो आपण व्यसनांच्या नादी लागून फुकट घालवतो, नाहीतर जो आपण नाना प्रकारचे दुर्गुणांचा स्वीकार करून अंगीकारून फक्त आयुष्यभर निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक बुद्धिमत्ता वापरून फुकट घालवतो. या नरदेहाची किंमत अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केली. आत ह्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी कृत्रिमरित्या तयार केल्या. रक्त तयार केले, मांस तयार केले, नानाविध अवयव जे आहेत हृदयापासून यकृतापासून किडनीपासून मेंदूपर्यंत सर्व अवयव निर्माण केले. त्यानंतर त्याची बेरीज केली. 2,500 कोटी रुपये. एका नरदेहाची किंमत किती आहे? 2,500 कोटी. म्हणजे किती रुपयाचे सावकारात बघा तुम्ही. आम्ही ऐकते नाही. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत या सगळ्याची किंमत एवढी आहे. कुठल्याही क्षणाला एखादा काय आजार झाले असेल तर थोडे 2-4 लाख कमी करा, त्याच्यातले काय फरक पडत नाही. फार मोठा आजार झाला असेल 1-2 कोटी कमी करा, काय फरक पडत नाही. पण 2,500 कोटी म्हणजे किती बहुमूल्य आहे बघा, अमूल्य. या अमूल्य नरदेहाने काय करायचे? या नरदेहाचे नियोगे सच्चिदानंद पदवी घे. आता वासवीची सख्य भक्ती ना, की अर्जुनाने भगवंताशी केलेले प्रेम, सख्यत्व आदर्श आहे. हनुमंतराय हे आदर्श आहे कशाचे? दास्य भक्तीचे. सर्वोत्कृष्ट भक्ती भारतीय इतिहासातील नव्हे अखंड विश्वातील दास्य भक्ती जर कोणी केली असेल ती हनुमंतराय. तर हनुमंतरायाने कधी वरती तोंड करून बघितलेले नाही सीता कशी दिसते आणि राम कसा दिसतो. तुम्ही राम पंचायतीचा फोटो बघितला असेल ना, राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न. आणि हनुमंतराय कुठे बसलेले होते? चरणाकडे. त्याची नजर कुठे? प्रभूंच्या चरणाकडे. बरं, या दास्यत्व पत्करणाऱ्याकडे काय कमी होते? काय आहे कमी? बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धिमत्तात सगळ्यात मोठा, मनावरती जय मिळवलेला, इंद्रियावरती जय मिळवलेला, वायूचा आत्मज, आत्मज म्हणजे मुलगा, वाऱ्याचा मुलगा, आणि सर्व वानर सेनेचा मुख्य राजा. किष्किंधा नगरी जी वानर सेनेची होती ना, किष्किंधा नगरीचा राजा, असा जो रामदूत आहे. आणि महाबळी आहे. कसा आहे? सामान्य नाही आहे. इतकी प्रचंड ताकद अंगामध्ये आहे की ज्या वेळेला समुद्राच्या अगदी दक्षिण भागामध्ये म्हणजे कन्याकुमारीच्या टोकावरती रामप्रभू त्या वाळूच्या किनाऱ्यावरती एकत्र झाले आणि म्हणाले आता पलीकडे श्रीलंकेला जायचे. कशासाठी? सीतेचा शोध घेण्यासाठी, रावणाला हरवून सीता परत आणण्यासाठी. त्यावेळेला जायचे कसे हा मोठा प्रश्न पडला. ती काय घड नदी नव्हे तिकडून तिकडे पलीकडे जायला. या पलीकडे जायचे कसे? कोणच होय म्हणेना किंवा कोणाचाही हिंमत होईना. सर्वश्रेष्ठ तुझ्या
सिनियर सिटीजन कोण होते? जांबुवंत. जांबुवंत म्हणजे रावणाच्या आजोबांचे मित्र, म्हणजे वय किती असेल बघा. रावणाला त्यांनी मांडीवर खेळवलेला होता जांबुवंताने, आणि जांबुवंतांना रावणाबद्दल इत्यंभूत माहिती होती. ते म्हणाले समोरचे राज्य जे आहे ना ते राक्षसांचे राज्य आहे. अनेक प्रकारचे भव्य दिव्य आणि हिंस्त्र राक्षस तिथे राहतात, आणि कदाचित सीतेला अशोकवनात ठेवलेली असेल, तर पलीकडे जायला एकच व्यक्ती जाऊ शकते. रामप्रभू म्हणाले कोण? म्हणजे रामाला सुद्धा विश्वास नाही की मी जाऊ शकतो. देवाचा अवतार, पूर्ण पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम राम, हनुमंतराय जाऊ शकतात. हनुमंतराय म्हणाले कसं काय शक्य आहे? मनात एक विचार आला त्यांच्या. तेव्हा जांबुवंतांनी सांगितले, हनुमंता तुझी ताकद जी आहे ना त्याची आठवण कर, फक्त बाकी काय नको. तुझ्यात किती शक्ती आहे त्याची आठवण कर. आणि ती त्यांनी डोळे झाकून 1 मिनिट ध्यान करून आठवण केल्यानंतर जी त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि जी शक्ती प्राप्त झाली, त्यांनी ताबडतोब फक्त आपला उजवा पाय जमिनीवरती दाबल्यानंतर उड्डाण घेतले. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, 15 वेळी सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटेला बळे. आपण म्हणतो की नाही हनुमान स्तोत्र? प्रत्येकाने घरामध्ये रात्रीच्या वेळेला, कातर वेळेला हनुमान स्तोत्र म्हटले पाहिजे, आणि ते सुद्धा मोठ्याने म्हटले पाहिजे. हे कोणी लिहिलेलं आहे? कोणी पण असले, रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी असतो कोणी लिहिलेलं आहे. आरती कोणी लिहिलेली शेवटी असते. सुख करता दुःख करता आरती म्हणतो की रामदास स्वामींनी लिहिलेली. आणि हा चैत्र महिना इतका पवित्र आहे ना, उगाच या महिन्यामध्ये वसंत ऋतू येत नाही. सगळ्या झाडांना पालवी आलेली आहे, फुले आलेली आहेत, फळे आलेली आहेत, करवंदे, जांभूळ काय म्हणू नका, फणस, आंबे, काजू सगळे काय आलेले आहे. आणि कान देऊन जर ऐकला तर इतका पक्ष्यांचा किलबिलाट आहे. फक्त या महिन्यातच सुरू होतो, गेल्या महिन्यापर्यंत काय नाही. इतका सर्वांना आनंद झालेला आहे. या चैत्र महिन्यात अनेक मोठमोठ्या लोकांच्या जयंत्या आहेत. पाडवा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी समर्थांचा प्रगट दिन, जयंती उत्सव. त्यानंतर 9व्या दिवशी रामनवमी, त्याच दिवशी समर्थ रामदास स्वामींचा जन्म आहे रामनवमीला. दासनवमी, महावीर जयंती ती आपल्याला माहित आहे, कारण सुट्टी आपल्याला ऑफिसला. आपल्याला महत्वाचं काय, जयंती महत्वाची नाहीये. महावीर कोण? महावीर काय माहित आपल्याला, काय करायचे, रजा आहे ना बस. आज हनुमान जयंती, 14 तारीखला आंबेडकर जयंती. चैत्र महिन्यात सर्व मोठमोठ्या थोरथोऱ्या माणसांच्या जयंत्या, म्हणजे जन्माला आल्याशिवाय जयंती होत नाही, जन्माला आलेले आहेत. तुमचे आमचे भाग्य आहे. हनुमंताच्या अंगात एवढी ताकद आली, उड्डाण घेतले पहिले. एवढी ताकद ज्याच्यामध्ये आहे, एवढा महाबळी जो आहे, आणि एवढे सगळे असून जो नम्र आहे. आपल्याला जरा काय प्राप्त झाले तर किती घमेंड येते हो. फक्त आम्हाला वाह एवढे कोणी म्हणायची खोटी की आपल्या पाठीवर मुठभर मांस आपोआप वाढते. आपण घातलेले कपडे आपल्याला फिट होत नाहीत, चढतच नाहीत. नुसत्या दुसऱ्याच्या एका स्तुतीने, एका शब्दाने जर एवढे घमेंड प्राप्त होत असेल, जे अभिमान वाढत असेल आपला, तर हनुमंतरायांकडे किती पाहिजे होती. ज्यांनी सीतेचा शोध पहिल्यांदा लावला, ज्याने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा उड्डाण केले, ज्याने रावणाची लंका जाळून टाकली, ज्याने अशोकवत उद्ध्वस्त केले, ज्याने मोठमोठाले पर्वत सेतूसाठी घेऊन आला, ज्याने लक्ष्मणाला लागलेल्या मोर्चेसाठी संजीवनी औषध आणले, आणि नुसते आणले नाही बरं का, घेऊन परत पोचवले. काय आणले होते त्याने माहिती आहे ना? काय आणला त्याला माहित नाही संजीवनी कोण, असं नाहीये. तो बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. आपण काहीतरी उगाच वेगळी कथा लावतो. अरे हनुमंताला कळलेच नाही कुठले झाड आणायचे, घेऊनच आला सगळं. आपल्यात कोणी जर असे काय सगळे घेऊन आला तर आवडा, हनुमंतासारखे सगळंच घेऊन आला उपटून. अख्खा द्रोणागिरी पर्वत आणला. कशासाठी आणला? सह्याद्री पर्वतामध्ये, हिमालयामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पती आहेत.
आपल्या सह्याद्री पर्वतामध्ये 3,500 वनस्पती आहेत. किती आहे? 3,500. आणि जेवढे हिमालयात आहे तेवढे सगळे इथे आहे. संजीवनी जी वनस्पती होती ना, ती रात्रीच्या वेळेला तिच्यातून उजेड बाहेर पडायचा, तिचं नाव संजीवनी. आणि आजही आंबोलीमध्ये रात्रीच्या वेळेला उजेड देणाऱ्या वनस्पती आहेत. सगळ्या आजारावरती, सगळ्या विषारावरती तात्काळ गुण देणाऱ्या वनस्पती सह्याद्रीमध्ये आहेत. त्याचे जतन कसे करायचे? आपल्या कोपऱ्यानं आग लावायची खाली इकडे, कारण बरोबर जंगलात जाते. बारीक आग घालायची, कोपऱ्यानं आग घालायची, जंगलात फिरायला गेल्या असताना उगाच माचीसची काठी पेटून टाकायची. ॲटॉम बॉम्ब हातात घ्यायची, कुठे करड असेल त्याच्यात टाकायची पेटून, है ना. आधीच एकतर उष्णता किती वाढलेली आहे, दरवर्षी 2 डिग्रीने तापमान वाढते. त्याच्यात आमचे हे ट्रम्प काका आहेत ना, त्यांचे मस्तक फिरलेले आहे सध्या. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांनी आणि तिकडे उष्णता वाढवलेली आहे. आणि आम्ही त्याच्यात अजून भर घालतो. याने काय होणार आहे? अवेळी पडणारा पाऊस. कदाचित एप्रिलच्या आजच्या 1 तारखेपासून किंवा 2 तारखेपासून जर पाऊस सुरू झालाच तर 8 महिने पावसाळा राहील. बरं का? गेल्या वर्षी 7 महिने होतात, 2 मे पासून नोव्हेंबर पर्यंत. हे असे वातावरणातील बदल कोणी केलेले आहेत? माणसाने केलेले आहेत. बाकी कुठल्या प्राण्याने केलेले आहेत ते बघा. कुठल्याही प्राण्याचं नाव घ्या, मुंगीपासून हत्तीपर्यंत, कोणीही केलेले नाही. या वातावरणात बदल करण्याचे वाईट कृत्य, अघोरी कृत्य माणसाने केलेले आहे. मग काय काय त्याला नावं देऊन टाकतात. क्लायमेट बदलले म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग आलेले म्हणतात, अल निनोचा हा परिणाम आहे म्हणतात. आता त्याच्यापेक्षा अजून एक यंदा शब्द आला, मायक्रो अल निनो. कुठून तरी काय सत्यानाशाकडे वाटतं. अगदी सोप्यात सांगायचं मला काय, या सह्याद्रीमध्ये सर्व वनस्पती आहेत. त्या सह्याद्रीच्या वनस्पतीवरती पडलेले पाणी, त्यांच्या मुळातून, त्या झऱ्यातून येणारे पाणी धबधब्याच्या रूपाने, नदीच्या रूपाने, ओहळांच्या रूपाने वाहून वाहून समुद्राला जाते आणि जाताना आपल्या विहिरीमध्ये पण येते. आणि ते औषधी पाणी आपल्या पोटात जाते आणि आपले आजार बरे होतात. ही इनडायरेक्ट व्यवस्था आहे बरं का देवाची, न दिसणारी व्यवस्था आहे सगळी. उगाच म्हणून निसर्ग ही देवता आहे. हनुमंतरायाने ओळखलेले होते. मग त्यांनी काय केले की हिमालयात असलेल्या वनस्पती किंवा सह्याद्रीत असलेल्या वनस्पती दक्षिण दिशेला नाही आहेत. त्यासाठी काय केले, द्रोणागिरी पर्वतच घेऊन आले आणि जाताना एक एक वनस्पती टाकत गेले. म्हणजे इथे आज एक रुजू दे, त्या गावात एक रुजू दे, त्या भलत्या गावात अजून एक रुजू दे, अशा सगळीकडे वनस्पतींचा प्रसार केला, लागवड केली हनुमंतरायाने. म्हणून हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, दूरदृष्टी ठेवून गेलेला आहे. दूरदृष्टी ठेवून गेलेली. आणि सर्वात त्यांचे आवडते काय माहिती आहे तुम्हाला? काय आवडते त्याला? सुंठवडा, पेढे, ते पण काय आवडते हनुमंताला? प्रिय आहे ते रामनाम, बाकी काय नाही. रामनाम हे प्रिय आहे. आपण इथे बसून किती वेळा घेतलं सकाळपासून किंवा कालपासून? होय ना, यांनी घेतलेलं आहे बघा. श्रीराम जय राम जय जय राम हा आपण मंत्र देवाच्या पायरी चढता चढताच मनात म्हटले पाहिजे, कारण देवाला ते आवडते. आपण कुठले वस्त्र घातले देवाला आवडत नाही, तो बघत पण नाही. आपण खरे दागिने का खोटे दागिने हे पण देव बघत नाही. आपण कुठले साजे शृंगार केलेला हेही देव बघत नाही. आपल्या हातात काय काय आहे, नारळ आहे, पेढे आहेत, पेढे आहेत, हे पण देव बघत नाही. आपण किती रुपयाचे हार देवाला अर्पण केले हे त्याच्या दृष्टीने नगण्य आहे, दुय्यम आहे. आपल्या मुखात काय ते बघतो, कारण त्याला दिलेला नवरत्नांचा हार त्याने एक एक फोडून बघितलेले दाताने, याच्यात राम आहे काय दिला होता की नाही. प्रभू रामचंद्राने लंकेवरती विजय मिळून सीतामाईंना परत आणून जेव्हा पुनर राज्याभिषेक झाला, एकदा पहिला झाला होता म्हणजे होणार होता, कधी वनवासात जायच्या आदल्या दिवशी
जर कथा आपण वाचली किंवा ऐकली ना तर त्याचं मर्म कळेल. तुम्हाला सांगितले उद्या तुम्हाला तिकीट मिळणार आहे आमदारकीचे. आजपर्यंत सगळं फिक्स झालं आहे, सगळं सेटिंग लावून झालेलं आहे. आणि सकाळी उठल्या उठल्याच सांगितलं ना तुमचं कॅन्सल झालंय, अमुक अमुक ह्यांना देण्यात आलं. तुमचं काय होईल? एक तर हार्ट अटॅक येईल, नाहीतर एक रडायला लागू आपण, नाहीतर डोकं तरी आपतो, नाहीतर शेवे तरी देऊ, नाहीतर कुठल्या तरी अशोक खरातकडे ते जाऊ की नाही. नशीब आमच्या गावात कोणाचं नाव नाही अशोक खरात, नाहीतर त्या बिचारीला जन्म नको झाला जाऊ की नाही. एवढे होऊन सुद्धा माणसं जाणारे जायची थांबणारे म्हणता तुम्ही. पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा हे पण आपण अंमलात आणली पाहिजे. पुढचा मनुष्य जातो त्याला ठेच लागली म्हणजे आपण डोळे उघडे ठेवून गेले पाहिजे मध्ये अडथळा आहे. आपण हे डोळे झाकूनच म्हणजे मेंढराची जात. नवीन एक बाबा आलेला आहे, खुळखुळा बाबा त्याचे नाव. तो सगळे इकडे खुळखुळे लावतो पाठी पोटाला असे असे हलवतो. वारा आला का ते खुळखुळ खुळखुळ वाजतात आणि काय काय प्रयोग करतो. महिला वर्ग, तरुण वर्ग, नेते मंडळी, पैसेवाले लोक हे सगळे यांच्या नादी लागतात. आणि मग काय करून घेतात ते बघा. याच्यातून आपण शहाणं झालं पाहिजे. जर ते भले करणारे असतील ना एवढी त्यांच्या जर ताकद असेल तर त्यांनी युद्ध थांबवलं असतं. अगदीच नाही तर म्हणून आमचा गॅस संपला तर तरी उद्या आणून दिला असता. हो, यांच्या घरात यांचा मुलगा त्यांना विचारत नाही, यांची बायको त्यांना विचारत नाही, घरातली मंडळी, घरातले भाऊ बिऊ यांच्याशी सगळे वाकडे. आणि ते जगाचं काय भलं करणार? करतील काय सांगा? जर यांच्यात ताकद असती तर त्यांनी सगळ्यांना वटणीवर आणले असते जे यांना विरोध करतात ते, पण कोणालाही ते आणू शकले नाही. याचा अर्थ असा आहे की यांच्यात काही शक्ती किंवा ताकद नाहीये. संत म्हणतात तुझे आहे तुझं पाशी, जी शक्ती आहे, जे दैवत आहे, जे देवत्व आहे हे तुझ्याचकडे. तू उगाच रानोमाळ भिंतोय, रानोमाळ करतोय. आम्ही कथा सांगायची शिल्लक राहिली बघायची. आमदारकीचे तिकीट रद्द झाल्यानंतर आपण काय पण करू की नाही. तसे प्रभू रामचंद्रांना आदल्या दिवशी रात्रीपर्यंत फिक्स होते की उद्या राज्याभिषेक करायचा आहे. दशरथ राजाने गादी सोडलेली आहे उद्यापासून. दशरथ राजा काय म्हणतात, माझ्या हयातीत माझा मुलगा गादीवर बसलेला मला बघायचा आहे, कौशल्या पुत्र श्रीराम. हे रात्री सगळे फिक्स झाले. आणि मंथरा नावाच्या दासीच्या डोक्यात कुठला तरी किडा वळवळला. रेहमान किडा त्याचे नाव आहे म्हणतो की आपण. तो त्याच्या किडा मस्त की वळवळला. ही निगेटिव्ह एनर्जी लक्षात ठेवा. मंथरा राशी म्हणजे कोण आहे? आपल्या मनात येणारी निगेटिव्ह एनर्जी ही मंथरा आहे, जी शंका निर्माण करते, जी चांगल्या गोष्टीमध्ये वाईट निर्माण करते, जी विघातक कार्य करते, घातक कार्य करते, घातक सुचवते विचार, जे कुविचार सुचवते, ही सगळी मंथरा आहे. मंथरा तिकडे कुठे रामायणात नाहीये. मंथरा घरात आहे. म्हणून घरात कुठे शोधू नका, नाहीतर कुठे नंदेमध्ये आहे का भावजाईमध्ये शोधा. बरोबर सांगितले. हीच आमच्या घरातली मंथरा नाही. मंथरा इथे आहे, तिला पहिली बाहेर काढा. तिथे जाऊन कैकेयीला सांगितले तुम्ही राणी आहात, कोणतरी नाही सामान्य. तुम्ही दशरथ राजांकडून 2 वर मागितले होते युद्धाच्या वेळेला, लक्षात आहे काय? ते वर मागण्याची आजच वेळ आहे. कसले वर? ती म्हणाली अजून ती बरी होती, अजून तेवढा तिचा कुसंग बांधला नव्हता. कसले वर काय म्हणतात? वारसा हक्काने कौशल्याचा पुत्र प्रभू रामचंद्र गादीवर बसेल आणि तो आता दांडगा किंवा तरुण आहे, तो बघायलाच नको आधी 100-150 वर्ष. त्यानंतर अजून त्याचा कोणतरी मुलगा बसेल. तुमचा भरत कधी बसणार गादीवर? कैकेयीचा मुलगा. तरी कैकेयी म्हणते तो राम काय आणि भरत काय माझेच मुलगे आहेत दोन्ही. नाही 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 म्हणाले. 7-12ला नाव ते लावून घेणार. बरोबर की नाही? अ ब क अशी काय तेव्हा पद्धत नव्हती असेसमेंटला. होती काय? नाही होती.
म्हणजे घरही तुमच्या नावावर नाही, राजवाडाही नावावर नाही, शेती पण नाही, ते नदीवर एक कोपरा आहे तो पण नाही तुमच्या नावावर, की नाही? तो नदीत वाहून गेला तरी चालतो, तो पण नाही तुमच्या नावावर. करणार काय? 2 वर उद्याच मागून घ्या. पहिला वर आहे की भरताला गादीवर बसवणे आणि रामाला कुठे पाठवणे? वनवासात. आणि प्रभू रामचंद्र सकाळी उठले, सीतामाई पण उठल्या, स्नान विधी सर्व झाल्यानंतर सनई चौघड्यांचा आवाज कसा येईना सकाळीच? कारण कार्यक्रम आहे म्हणजे मंगलवाद्य वाजलंच पाहिजे. प्रभू रामचंद्र विचारतायत दासदासींना, कुठे आवाज नाही, कुठे लगबग काय? तर म्हणाले, राजाने काल रात्री घेतलेला निर्णय होल्ड करून ठेवलेला आहे, पॉज. गादीवर बसवायचा आजचा कार्यक्रम कॅन्सल. प्रभू रामचंद्रांना कळले ना, ते ताबडतोब दशरथ राजांकडे गेले, पितृदेवतेला नमस्कार केला. महाराज, मी ऐकतोय ती चर्चा खरी आहे का? खरी. रद्द आहे आजचा कार्यक्रम. कशासाठी? काय नाही, केलाच आम्ही रद्द. अहो तसं नाही, ते कारण काय असेल ते सांगा. तुमच्या आईची इच्छा आहे कैकेयी मातेची की तुम्ही वनवासाला जायचंय आणि भरताला गादीवर बसवायचं. बघा, रात्री एक प्रसंग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक असेल तर काय होईल? पण प्रभू रामचंद्र किंचितही डळमळीत झालेली नाही. जशी मातेची आज्ञा म्हणाली, मातेच्या आज्ञेसमोर कोणी मोठे नाही. आईने सांगितले ना, निघायचे. निघून बाहेर पडता पडता सीतामाईला सांगायला गेले की आता आम्ही 14 वर्षानंतर भेटू. तेव्हा ती म्हणाली, असं कसं होईल? जेथे राम तेथे सीता, तुम्ही जिथे आहात तिथे मी आहे. लक्ष्मण पण तेच म्हणाला, मी माझ्या भावाला बघून बिलकुल राहणार. आणि ज्याला गादीवर बसायचे होते तो भरत, तर तो म्हणाला सोडूनच द्यायचे सगळे, मला ती गादीच नको. प्रभू रामचंद्रांच्या पादुका गादीवर ठेवून दूर राहून नंदीग्राम मध्ये, अयोध्येमध्ये राहिलेले नाही, नंदीग्राम मध्ये राहून अयोध्येचे राज्य. किती आदर्श आहे भारतीय परंपरेला. ज्या राज्याचा त्याग केला किंवा वनवास पत्करला, हे राज्य जिंकून आल्यानंतर परत, म्हणजे एवढी मोठी सोन्याची लंका, सोन्याच्या लंकेचं सुद्धा किती वेगळेच आहे बघा. सोन्याच्या हरिणासाठी सीता वनवासात गेली किंवा लंकेत नेली गेली. जी सोन्याची लंका जिंकल्यानंतर सीतेला ती लंका आवडेना, ते सोनं पण आवडेना, तिला राम हवं. किती विरोधाभास आहे बघा विचारांना. जिंकलेली लंका विभीषणाला दान देऊन टाकली, घेतलेली नाही, माझी नाहीये. किती त्याग मोठा आहे बघा. एके ठिकाणी एके ठिकाणी रामकथा चालू होती. रामकथा माहिती आहे ना, मुंबईत चालते, उत्तर प्रदेशला जास्त चालते, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल, दिल्ली, म्हणजे उत्तरेकडच्या सगळ्या भागात 7-7 दिवस रामकथा चालते. आणि 60व्या दिवशी रामनवमी उत्सव साजरा केला जातो, किंवा हनुमान जयंती उत्सव, किंवा कुठलाही उत्सव. त्या रामकथेत जे सांगणारे रामकथा होते ते म्हणाले, आज रामकथा संपणार आहे, आज शेवटचा दिवस आहे. आणि जाताना म्हणाले, तुम्ही एक वस्तू जाताना घेऊन जायची आहे. काय तुम्ही नेणार या रामकथेत? तुम्ही बघा. तर रसिक श्रोते जे आलेले होते ते म्हणाले, काय महाराज? काय नाही म्हणाले, बाहेरच्या गेटवर 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत, एक रामाची मूर्ती आहे आणि एक रावणाची मूर्ती आहे, तुम्हाला कुठली हवी ती घेऊन जा. आता रामकथा ऐकल्यानंतर कोण रावणाची मूर्ती नेईल? पण ते सांगणारे महाराज म्हणाले, शांत चित्ताने आहे का, रामाची मूर्ती आहे ती मातीची आहे आणि रावणाची मूर्ती आहे ती सोन्याची आहे की नाही? 1 लाख किती हजार रुपये तोळा आहे, म्हणजे खूपच वाढलेले. 1,60,000, 50,000, आता 1,35,000 आले ना. हल्ली या युद्धामुळे 30-35,000 रेट खाली आलेले. आता तिथे गेटवर गेल्यानंतर चलबिचल अवस्था निर्माण झाली. म्हणजे आपण कुठल्या मनाने रामायण ऐकले, तिथे कसोटी होती. तिथे मातीची न्यायची तर जरासा पाऊस पडला तरी वाहून जाईल, आणि सोन्याची न्यायची तर रावणाला कसा काय न्यायचे? कारण रावण राक्षस आहे. अशी चलबिचल अवस्था जिथे निर्माण होते, जिथे संदेह निर्माण होतो,
तिथे शुद्ध भक्ती होत नाही बरं का. देव खराच आहे का, देवाने सगळे निर्माणच केले आहे का, मग आम्ही काय करतो त्याला देव बघतो की काय, कशावरून बघतो, असे अनेक मनात ज्या काय शंका येतात. देव अजून मला पावलेला नाही कसा काय, आणि शेजारी माझं एवढं वाईट करतो त्याला अजून कशी बाधा नाही कसली झाली, अशा ज्या काही शंका आपल्या आहेत ना. प्रत्येक जण स्वतः एकटाच जन्माला आहे आणि स्वतःच्या कर्मानुसार, कर्म प्रारब्धानुसार, म्हणजे गेल्या जन्मी जे प्रारब्ध आहे ना त्यानुसार तो वागत असतो, जगतो, त्याला ते भोग प्राप्त होतात. आज दुपारी काय जेवण आहे, प्रारब्ध कर्मानुसार मिळाले, उद्या काय आहे ते प्रारब्ध कर्मानुसार मिळाले. तसेच सगळ्या गोष्टी स्वकर्मसूत्रे ग्रथितो होती लोके, म्हणजे स्वतःच्या कर्मसूत्रानुसार मनुष्य चालतो. कर्मसूत्र महत्वाचं आहे. प्रारब्ध जे आहे ना ते कोणालाही चुकलेले नाही. राजसिंहासनावर बसणारा प्रभू रामचंद्र बसणार होता, तो प्रभू रामचंद्र ज्याने पायात सोन्याच्या जरी खडावा घातल्या असत्या चप्पल तरी नाही कोणी म्हटले नसते, त्या प्रभू रामचंद्राला 14 वर्ष 27 दिवस अन्नवाणी चालावे लागले. ते प्रारब्ध आहे की नाही, अन्नवाणी चालावे. ज्या भगवान श्रीकृष्ण म्हणजे 8वा अवतार देवाचा आहे ना, 7वा 8वा कृष्ण, ज्या 8वा अवतार म्हणून भगवंतानी कृष्ण रूपाने अवतार घेतला, त्या कृष्णाला जन्मताच आईचा त्याग करावा लागला. आणि जिने पालन पोषण केले त्या यशोदे मातेला सुद्धा 11व्या वर्षी त्याग करावा लागला, गोकुळाचा सोडावे लागला. काय विचित्र घटना ईश्वरांच्या जीवनात आहेत बघा. आम्ही खूप सुखी आहोत, मस्तपैकी खाऊन पिऊन, उद्या सकाळी 8-9 वाजेपर्यंत नाही उठले तरी कोण हलवणार नाही आपल्याला, बाबा का उठला नाहीस. आणि आज जागरण आहे म्हणून कुठल्याही दिवशी आपण नाही उठलो तरी कोण आपल्याला उठवत नाही, घरातली भानगडीतच पडत नाही. कारण त्यांना माहित आहे आपला बाबा आहे तो रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर होता, कशाला उठवा त्याला. जागरण कशाला उगाच त्याला. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, फार सुंदर आहे. तर अर्थ असा आहे, ज्या ठिकाणी सामान्य लोक जागे आहेत त्या ठिकाणी संत सज्जन झोपले. ज्या ठिकाणी संत सज्जन जागे आहेत तिथे सामान्य लोक झोपले. या निशा सर्वभूतानी यस्याम जागृती संयमी, म्हणजे संयमाने किंवा जागे राहिलेच पाहिजे असा मनाचा निश्चय करून जिथे महामुनी संत मुनी, जिथे सज्जन लोक, जिथे विचारी लोक जागे असतात त्या ठिकाणी बाकीचे सगळे लोक झोपतात, म्हणजे दुर्लक्ष करतात. संत लोक म्हणजे सज्जन लोक आपल्या स्वहिताकडे जागे आहेत. आपले हित कशात आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितले सगळे खाऊन आलेलो आहोत मागच्या जन्मात. जेव्हा आपल्याला गाय जेव्हा आपल्या बाळाला पाडसाला जन्म देते ना तेव्हा आपण किती शुद्ध दूध पिऊन आलोय बघा. आता सारखे पिशवीचे नाही, केमिकलचे दूध. दूध बनवायचे 22 प्रकार आहेत कृत्रिम. त्याला एकही गायने एकही म्हैस लागत नाही. लक्षात आहे तुमच्या. गाई म्हशीशिवाय पालन पोषण केल्याशिवाय 22 प्रकारे दूध बनवता येते. प्रकार बरेच आहेत, तुम्हाला एकही मी सांगणार नाही. तुम्ही उद्या प्रयोग करा आणि शेजाऱ्याला द्या पहिले आधी. एक वेळ पाणी घालून दिला तरी चालेल, पण हे प्रकार आहे ते वाईट आहे. याच्यातून कॅन्सर सारखे आजार आणि ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे श्रीमंत आजार सगळे जे आहेत, गरिबाचे आजार नव्हे, श्रीमंत आजार आहेत ना ते सगळे याच्यातूनच प्राप्त झाले. म्हणून आपण गाईच्या पोटी जेव्हा जन्म घेतला तेव्हा अगदी पहिले चीक असतो ना ते सुद्धा दूध आपण ठेवलं. किती आपण भाग्यवान होतो. जेव्हा आपल्याला वाघाचा जन्म होता तेव्हा आपण ताजे खाल्लेले आहे, कारण वाघ ताजी शिकार करतो. जेव्हा आपण भुंगा म्हणून होतो ना भुंगा, तेव्हा आपण मध जो असतो ना कमळातला किंवा फुलातला तो चाखलेला आहे.
मुंगी म्हणून जेव्हा जन्म आपला झाला ना, तेव्हा आपण गोडच पदार्थ सोडलाच नाही कुठला. तुम्ही डब्यावर नाव काय पण लिहा, मुंगीला माहित आहे कशात साखर आहे कशात पावडर आहे. एका माणसाने प्रयोग केला, चहा पावडरच्या डब्यावरती साखर असे लिहिले आणि साखरेच्या डब्यावरती चहा पावडर लिहिले आणि दोन्ही डबे ठेवले. कारण कंटाळलेलं रोज रोज मुंग्या साखरे, सकाळी चहा करता करता मुंग्याच पहिले. आता म्हणलं डबेच बदलतो, नाव बदलतो डबे. रात्री मुंग्या आल्या, बघितले माणूस चॅप्टर आहे म्हणतो, बदललाय डबा, नाव बदलले पण आतले बदलली वस्तू नाही. जिथे जायचे तिथे बरोबर ते पण आपले झालेले आहे. सगळ्या गोष्टी आपण आता कोणावर डाव घेऊ काय धरू नका. साप होतो तेव्हा सूट घेतलेला आहे आपण. पुतळ्याचा जन्म झाला तेव्हा भरपूर पाठी लागलेलो आहोत कोणाकोणाच्या. आता कोणाच्या पाठी लागू नका, ते झालेले आहे सगळे. पण कशाला उगाय. गाढवाचा जन्म आपला होता तेव्हा लाथा एवढ्या मारल्या आहेत, मालकाला सुद्धा मारल्या. आता कोणालाही मारू नका. आणि खेकड्याचा जन्म होता तेव्हा ती खेकड्याची जी प्रवृत्ती आहे ती आपल्याकडे होती. आता मनुष्य जन्मात उपयोग तिचा नाहीये. वर जाणाऱ्याला खाली खेचणे याला खेकडे वृत्ती म्हणतात. आपल्यापेक्षा जर आपल्या शेजाऱ्याने जरासे उंच घर बांधले, आनंद होत नाही आपल्याला, हो की नाही. तेव्हा बघ माझ्यापेक्षा एक मजला वर चढला याचा, लवकर खाली उतर याला. ही खेकडे वृत्ती म्हणतात. एका ठिकाणी प्रदर्शन भरले होते म्हणतात आणि सर्व जगातील प्रत्येक देशातील खेकडे आणून ठेवलेले होते. रशियाचे खेकडे, अमेरिकेचे खेकडे, ब्रिटनचे खेकडे, मस्कटचे, सगळ्या देशात, भारतातील सुद्धा होते बरं का. दिल्लीला प्रदर्शन होते आणि सगळे खेकड्यांचे जे डबे होते ना, बोचं लावलेली होती नी काचेचे किंवा ट्रान्सपरंट बरण्या होत्या. इकडून तिकडे दिसतात, लाल कलरचे, भगव्या कलरचे, सफेद कलरचे, पिवळ्या कलरचे, काळ्या कलरचे, मरून कलरचे, सगळ्या कलरचे. आणि भारतीय खेकडे ठेवलेले होते, त्याच्या डब्याचे झाकण लावलेले नव्हते आणि प्रत्येकाचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी समोर होता, माहिती द्यायचा. हे आहेत ना, हे मिरगाच्या वेळेला अमुक ठिकाणी मिळतात, तो सांगायचा. अमक्या नदीतले आहे, बेड नदीतले, हे कुत्रेवाडीतले आहेत, हे अजून कुठल्या पळसले, प्रत्येकाचं वर्णन करून सांगायचं. बघणारी माणसं म्हणाली खेकडेचं भारी आहे इंडियातले, पण झाकण का नाही. तो मनुष्य म्हणाला, कोणी एकाने जरी प्रयत्न केला डब्याच्या बाहेर जायचा तर बाकीचे खाली खेचतात पटकन त्याला, म्हणून झाकण लावलेलं नाही. मला चिंता नाहीये अजिबात, हे कुठे जाती यायची. ही खेकडे वृत्ती आला. अशा प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी माणसामध्ये ठासून भरलेल्या आहेत. मनुष्य दुःखी का, मनुष्य आजारी का, मनुष्य उद्विग्न का, माणसाकडे नैराश्य का, हे कारण आहे, दुसरे काय. विचारामध्ये जे सामर्थ्य आहे ना ते आणि कशातच नाही. विचार म्हणजे आपण मनाने विचार करतो ते, आपण वाचेने बोलतो ते, आपण कृतीने आचरणात आणतो ते, हे सगळे विचारात्मक. कायिक, वाचिक आणि मानसिक. या विचारामध्ये काय सामर्थ्य आहे? देव मिळून देण्याचे सामर्थ्य आहे. आपण जर विचार तसा केला ना, संतांनी विचार केला देवत्व कसे मिळेल. नुकतीच महावीर जयंती झाली, त्या महावीरांना सुद्धा बायको होती बरं का, त्यांचा सुद्धा प्रपंच होता. गौतम बुद्धांना पण बायको होती ना. ते सगळ्याचा लाच मारून त्याग करून ते निघून गेले की या संसारात काही राम नाही, कशातच काही अर्थ नाही. महावीरांना सतत 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर दिव्य साक्षात्कार, प्रभूंची भेट झाली. सामान्य जीवन नाही बघा, असामान्य जीवन आहे. आपण मनात आपण ठरवतो ना, आपण पापी आहोत, आपण वाईट आहोत, आपण दुष्ट आहोत, हे विचार काढून टाका डोक्यात, अजिबात नाही. जर ईश्वर आतमध्ये राहतोय तर निश्चितच आपण पापी नाही आहोत. काहीतरी वाईट झालं असेल तर परत न करण्याची देवा बुद्धी देसं मागावं. जर आपल्याला चुका कळत असतील तर त्या परत घडू नयेत ही देवाकडे प्रार्थना करा. आपण देवाकडे जे गारणं सांगतो ना, सकाळपासून पावसकर दमले सांगून विचारले, खोकला लागला त्याला बघा. कारण का? या उद्बत्त्या, दुसरं काय कारण नाही. देवाकडे 1 किंवा 2 उद्बत्त्या लावाव्यात, बाकीच्या तशाच ठेवाव्यात, पुजारी नंतर लावणार आहेत. हा पण विचार करत नाही. सगळ्याच्या सगळ्या लागल्या पाहिजे. कारण काय?
आपल्याला असं वाटतं तो येणारा धूर आहे ना त्याने देव प्रसन्न होईल. देव प्रसन्न होईल का माहित नाही, पण पुजारी आजारी पडेल खोकून खोकून. होय, देवाकडे आपण गाराणं म्हणजे प्रार्थना लक्षात ठेवा. जे गाराणं सांगतो किंवा प्रार्थना करतो ना, त्या प्रार्थनेत आपले हे शब्द पाहिजेत की ज्या चुका झालेल्या आहेत त्या देवा माफ कर, आणि ह्या चुकांची पुनरावृत्ती माझ्या हातून घडून नको यासाठी लागणारी सद्बुद्धी मला दे. ईश्वर सद्बुद्धी देणार आहे. ईश्वर आपल्याला योग्य मार्गाला लावणार आहे. म्हणून जागोजागी संतांचे सद्गुरूंचे अवतार का होतात, तर योग्य सुगम पंथावरती, सुमार्गावरती, धोपट मार्गावरती आपल्याला नेण्याचे काम ते करतात. त्यांचा एकदा आपण हात पकडला ना की आपण बरोबर जातो. महाजन होये न गतस्थ पंथा. महाजन म्हणजे मोठी माणसं ज्या वाटेने गेली त्या वाटेने आपण गेले पाहिजे. जंगलात गेल्यानंतर वाट आपल्याला जर माहीत नसेल तर जी मळलेली वाट आहे की नाही त्याने आपण जातो की नाही, काड वाटेने काटाकुट्यातून जातो. मळलेली म्हणजे बरेचसे लोक इथून गेलेले आहेत. तसे आपल्या जीवनाचा प्रवास सुद्धा बरेचसे लोक ज्या मार्गावरून गेलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा जो मार्ग आहे, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जो मार्ग आहे, आणि सकल संतांचा जो मार्ग आहे, मारुती रायांनी रामभक्तीचा जो मार्ग आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्या मार्गाने आपण गेलो. हनुमान स्तोत्र जर मोठ्याने कातरवेळेला म्हटलात ना तर घरामध्ये रोगराई कमी होते. कारण त्या शब्दामध्ये असे जे काय स्पंदन आहे बघा तुम्ही, म्हणून मोठ्याने बघा, त्याशिवाय कळणार. प्रत्येक शब्दामध्ये जे वजन आहे ना त्याच्यातून निर्माण होणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जी, शुद्ध लहरी ज्या आहेत त्या घरातील वातावरण शुद्ध करतात. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन. रोगराई जाते असं आहे काय त्याच्यात? आहे ताकद त्याच्यात. आपण म्हटलं काय, आरती म्हणताना जोराने टाळी वाजवली पाहिजे, त्याच्यातून सुद्धा स्पंदन निर्माण होतं. आणि हनुमान स्तोत्राचा प्रयोग करूनच बघा तुम्ही. हनुमान चालीसा आहे त्या भाषेतली आहे, आपल्या तोंडात बसणार नाही, पण हनुमान स्तोत्र सोपं आहे. बघा हिला पाठ आहे. आज सगळे लोक इथे गप्पा मारत होते, ही मोठा कुठला तरी ग्रंथ कुठला होता तो, रामचरितमानस वाचत होते. संस्कार किती महत्वाचे आहेत बघा. कुठल्याही गोष्टीवर संस्कार केल्यानंतर मूल्य वाढते. मूल्य म्हणजे किंमत. नाही पटत? रतांबे माहिती आहेत, कोकम. एक एक रतांबे हातात घेतला तुम्ही विकायला गेला तर रुपयाने सुद्धा कोण घेणार नाही. 10 पैशाने द्या म्हणून सांगेल. एक रतांबा घरी आणला आपण झाडाचा काढून, 2 चमचे साखर, 1 ग्लास पाणी, कणभर मीठ, हे सगळे मिश्रण एकत्र केले, 20 रुपये ग्लास कोकम सरबत. कशामुळे? संस्कारामुळे. आणलेल्या वस्तूवर जर संस्कार केले, प्रयोग केला, क्रिया केली तर मूल्य वाढते की नाही? किंमत वाढते. उसाचा एवढा एक टाक बांगडावर एक दांडका हातात दिला, द्या म्हणाले 20 रुपये द्या. वेळ लागली काय 5 रुपयाला पण नको, थांबा म्हणाले. तर मनुष्य आत गेला. नवनाथ रसवंती गृह माहिती आहे आपल्याला, खुळखुळे लावलेले असतात, खुळखुळ बाजू. त्याच्यात त्याने तो दांडा घातला उसाचा. खाली मस्तपैकी रस आला ताजा. एक लिंबाची बारीक फोड टाकली, एवढा आल्याचा तुकडा टाकला आणि हाणून आमच्या हातात ठेवला. मगाशी तुम्ही नको म्हटलात उसाचा दांडा ना, तो हा आहे. ग्लासभर पाण्यातच राहिला बघा, एवढा हातभर लांबीचा. वाह, मेटक्या मारत खाल्लेले. पैसे द्या म्हणत आता 20 रुपये. मगाशी 5 रुपयाला जे नको होते, आता त्याची किंमत 20 रुपये. संस्काराने मूल्य वाढते. मूल्य म्हणजे किंमत, व्हॅल्यू म्हणजे काय आपण म्हणतो वर्थ व्हॅल्यू है ना. नवीन पिढीचे शब्द आहेत, आपण नवीन पिढीचे शब्द आत्मसात करायला हरकत नाही. त्याने काय नुकसान होणार नाही. पण आपण आपली मूळ सोडता नाही, आपली संस्कृती सोडता. इंग्लिश प्रत्येकाला आले पाहिजे, बोलता पण आले पाहिजे, पण आपली संस्कृती आपण विसरता नाही. लक्षात ठेवा. ती संस्कृती सोडून जर आपण भलतीकडेच गेलो
आपण आपल्या धर्माचा त्याग केला, आपल्या रीतिरिवाजांचा त्याग केला, आपल्या संस्कृतीचा त्याग केला, तर आपण खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार. आणि बरेचसे लोक तिथे पडलेले आहेत, पडतायत. पडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न इतर धर्मियांकडून होत आहेत. इतर धर्मियांकडून जिहादच्या नावाखाली एवढे अमानुष प्रकार चालू आहेत सगळीकडे. आपल्या कानावर एकच शब्द माहित आहे, लव जिहाद, पण अजून बरेच जिहाद आहेत. आपण जे फळं घेतो त्याच्यावरती वेगळी प्रक्रिया केली आहे. आपण जे फुलं घेतो त्याच्यावरती वेगळी प्रक्रिया ते करतात. म्हणून कोणाकडून घ्यायचे लक्षात ठेवायचे. आपण कुठल्या व्यक्तीकडून घेतो आहोत, ज्याच्या कपाळाला टिळा आहे का ज्याच्या डोक्यावरती जाळीची टोपी आहे, कोणाकडून घेतो याचा विचार करायचा. कारण इंग्रजांनी जाणलेले होते की भारतीय शिक्षण पद्धती जी आहे, भारतीय संस्कार पद्धती जी आहे, ही भारतीय संस्कार पद्धतीला सुरुंग लावल्याशिवाय आपल्याला राज्य करता येणार. नेमके तेच केले त्यांनी. पहिल्यांदा त्यांनी फूट पाडली. हे जाती धर्म एवढे तेव्हा बोकाळलेले नव्हते, आता जेवढे आहेत तेवढे. बरेचसे लोक म्हणतात आता जाती धर्म कमी झालेले, उलट वाढलेले, जास्त झालेले. पूर्वी एवढे नव्हते इंग्रज येण्याच्या पूर्वी. पूर्वी सगळे 12 बलुतेदार एकत्र नांदत होते आणि प्रत्येकाकडे बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. माझ्याकडे जे पिकलेले आहे ते दुसऱ्याला द्यायचे, दुसऱ्याकडून त्याच्याकडे पिकलेलं आहे ते घ्यायचं. मी नाचणी पिकवतो ती यांना द्यायची, त्यांच्याकडे भात पिकते ते आपण. त्याने आमचे घर बांधून द्यायचे, त्या बदल्यात त्यांना धान्य द्यायचे. अमक्याने येऊन आपले केस कापणे वगैरे जे काहीतरी त्या करायच्या, त्या बदल्यात त्याला धान्य द्यायचे. अजून एकाने गवळी कोण आहे त्याने आपल्याला दूध आणून द्यायचे, त्या पद्धत आपण त्याला दुसरी काहीतरी वस्तू द्यायची. हे सगळे 12 बलुतेदार गावात होते ना, हे सगळे एकमेकाला धरून होते. प्रत्येकाचं नाळ जी होती ती एकमेकात गुंतलेली होती. कोणी कमी नव्हता आणि कोणी मोठा नव्हता. इंग्रजांनी हे जाणले आणि त्यांनी पहिली म्हणजे जाती व्यवस्थेत फूट पाडण्याचे काम केले आणि त्याच्यावरती लोकांमध्ये वाईट विचार किंवा शंका निर्माण करण्याचे काम केले. आणि त्याने काय झाले, आपण 150 वर्षाच्या गुलामगिरीत होतो. आजही आता ते गेले, आता दुसरे धर्मी आपल्यावरती राज्य करायला बघतात. कशाच्या माध्यमातून? आता मला सांगितलं त्यांच्या माध्यमातून. म्हणून आपण वेळी सावध राहिले पाहिजे. आपली मुले बाळे, आपल्या घरातील लहान मंडळी जे शाळेमध्ये शिकतायत, कॉलेजला जात आहेत किंवा जॉबवरती आहेत, ते कसे वागतात, कोणाकोण त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे मोबाईलमधले चॅटिंग कोणाशी चालते, आई वडिलांना विचारायचा अधिकार आहे का? प्रत्येकाने आपल्या मोबाईलला पासवर्डच घालून ठेवला पाहिजे. ज्यावरती आपल्या मोबाईलला पासवर्ड आहे त्यावरती काहीतरी आहे, पाणी मुरते कुठेतरी, किंवा बाकीच्यावरती आपला विश्वास नाही घरातल्यावरती, आहे की नाही? CCTV कॅमेरे कशासाठी लावले जातात? विश्वास दुसऱ्यावर नाही म्हणून. एकच त्याचं उत्तर आहे. ऑफिसमध्ये CCTV कशासाठी? विश्वास नाही असलेल्या एम्प्लॉईजवरती. हे काय करतील यांचा भरोसा, एक झोपतील, काम योग्य करणार नाही, त्याचा आतल्या वस्तू पळून घरी नेतील. म्हणून हा CCTVला आपण घाबरतो, पण देवाचा आहे तो वरती लोखंड आहे, त्याची कधी लाईट जात नाही, त्याला जनरेटर इन्व्हर्टर काय लागत नाही. आणि किती पण MB म्हणे, GB म्हणा, TB म्हणा, अजून काय म्हणा, एवढी मेमरी त्याच्याकडे जाते. CCTVतली मेमरी आहे ती 1 महिन्यात जाते बरं का. 1 महिन्यात सगळी व्हॅनिश होते, निघून जाते, नवीन परत ना, जागाच नसते. ईश्वराकडे आपल्या कित्येक जन्माचं रेकॉर्ड आहे, 7 जन्माचं नाही, कित्येक. त्यानुसार आपल्याला तो जन्म देतो. म्हणून भक्ती ही श्रेष्ठ आहे. भक्ती रेव गरीयसी, भक्ती इतकी श्रेष्ठ जगात दुसरे काही नाही. नवविधा प्रकारची भक्ती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. शास्त्रात सांगितलेली आहे, हनुमंतरायांनी केलेली आहे की दास्य भक्ती, नम्र, एकदम नम्र. आपले नाव लिहिल्यानंतर समुद्रामध्ये दगड तरतो आहे हे रामाला कळल्यानंतर प्रभू रामचंद्र पहाटेच गेले. सगळे लोक उठायच्या आधी, नळनिळी जांबुवंत सगळी वानरसेना सगळी झोपेमध्ये आहे.
आपल्या नावाने दगड तरतो. वा, एकावर रा लिहिले आणि दुसऱ्यावरती म लिहिले आणि दगड प्रभू रामचंद्रांनी पाण्यात ठेवता क्षणी बुडला. कदाचित ठेवायचं चुकलं असेल, हळू ठेवले नसेल, म्हणून दुसरा दगड घेतला, दुसरा दगड ठेवला. आता म्हणलं एकदा प्रयत्न करून बघतो. आता एकावर राम एकावर म नको, एकाच दगडावर राम लिहितो म्हणाले. एकाच दगडावरती राम ही अक्षरं लिहून प्रभू रामचंद्रांनी दगड ठेवल्या ठेवल्या बुडल्यानंतर पाठीमागून चावून लागले, आवाज आला. आपण कसं कोणतरी त्यांना खाकरतो जोरात किंवा काहीतरी खोकल्याचा आवाज काढतो, तसा आवाज आला. पाठीमागे वळून बघतात तो हनुमंतराय होते. अरे मारुती, तू केव्हा आलास? म्हणजे पहिला दगड बुडला तेव्हाच. तुमच्या हातून पहिला बुडाला ना तेव्हाच मी आलोय. अरे पण तू पहाटेच्या वेळेला करणार, जिथे प्रभू माझा तिथे मी, मला प्रभू इतके दुसरे काहीच पवित्र नाही. ईश्वर हा आपल्या सावलीसारखा आपल्या सतत सोबत असतोय मला माहिती आहे, म्हणून तुमच्या सावलीच्या पाठीमागून मी आहे. कसे झाले बघ तरी. काल म्हणाले माझे नाव लिहून दगड करले, एक एक मोठे दगड, एवढे नव्हे ज्याच्यावरून वानर सैन्य चालून पलीकडे जाणार आहे श्रीलंकेत, असे मोठे दगड जर तरले, एवढा छोटासा पण तडे ना, किलो 2 किलो. प्रभू सोपा आहे म्हणाले हनुमंतराय. किती सोपा आहे? तुमच्या हातातून जो निसटला तो बुडला, आहे की नाही? देवाच्या हातातून जो निसटला राहील. आपण देवाच्या हातातून निसटता नाही एवढी खबरदारी घेतली पाहिजे. बाकी सगळे काय करा, काही कमी करू नका. कपाटात जागा नसली तर आठवड्याला एक साडी घेतली तरी चालेल, काय फरक पडत. किंवा तेवढे ड्रेस शिवलो तरी चालेल. नवीन कुठला पिक्चर आलाय त्याच्यातली जी काय हेअरस्टाईल आहे ती आपण रोज बदलली तरी चालेल, काही फरक पडणार नाही. ईश्वराला विसरता नाही, बाकी काही नाही. देवाला विसरून जर कुठली पण गोष्ट केली ना, तर देवाचा आणि आपल्या ज्या काही लिंक जोडलेली आहे, नातं आहे, त्याच्यात खंड पडतो. जर खंड पडला तर बुडतो. जसा रामाच्या हातून दगड बुडला तसा. हनुमंतरायांना सेंदूर आवडतो. जरा एक कथा सांगायची माझी मगापासून आठवणीत नाही आली. हनुमंतरायांना सेंदूर आवडतो. सेंदूर कशासाठी आवडतो? आपले माणेश्वर गोष्टी फार चांगल्या प्रकारे रंगवतात. त्याच्या पुढे त्यांनी सेंदूर लावून रंगवला तर अधिक चांगले होते, ॲक्रेलिक पेंटपेक्षा. श्रीलंकेतील युद्ध जिंकून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. भरताने ठेवलेल्या पादुका सिंहासनावरच्या खाली उतरवण्यात आल्या आणि प्रभू रामचंद्रांचा उद्या परत राज्याभिषेक होणार. तर आदल्या दिवशी वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी जे होते त्यांनी म्हणाले आज एक आधी यज्ञ करायचा आहे. यज्ञासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही उभय तर दोघेही पाहिजे, सीतामाई आणि तुम्ही. हरकत नाही मला. सकाळीच्या पहिल्या प्रहरात आपण यज्ञ चालू करू. प्रभू रामचंद्र येऊन पाटावर बसले, पण सीता कुठे येईना. बायकांची जात येतो हा येतो हा असं सांगत असतो. हो, लग्न त्या माळेला वेळेवर येत नाहीत. ज्याने आपले आयुष्य बदलून जाणार आहे पुढे, एवढी आनंदाची गोष्ट आपल्या जीवनात घडणार आहे. 16 संस्कारापैकी विवाह संस्कार नावाचा महत्वाचा संस्कार आपल्यावर घडणार आहे. त्या मुहूर्ताला पण वेळावर येत नाही. कशासाठी? मेकअपवाल्या आहेत ना, त्यांच्या हातात जातात आणि त्या मग सोडत नाही तास 2 सीतामाई येईना म्हणून बरेचसे निरोप पाठवले. शेवटी प्रभू रामचंद्र म्हणाले हनुमंता तू तरी जाऊन बोल, येतात काय? हनुमंतराय सीतामाईच्या दरवाजावरती गेली, दरवाजा वाजवला. कोण आहे? मी आलोय, दास तुमचा, प्रभूचा दास आलोय. काय काम आहे? काम काय नाही, बोलवतायत, लवकर लवकर चला, उशीर झाला यज्ञाला. हो हो आलेच, तू पुढे हो. नाही नाही, तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही हनुमंतराय. आणि सीतामाईने तोपर्यंत दार उघडलेले होते संवाद चालू होण्यासाठी एकमेकाचा. आणि एक चांदीचा डबा होता, त्या चांदीच्या डब्यामध्ये सिंदूर ठेवलेला होता. तो सिंदूर त्याने घेतला आणि आपल्या भांगात घालला. कोणी? सीतामाई. हनुमंतराय विचारतायत माई हे काय केलं? आत्तापर्यंत हे कुठल्या स्त्रीने केलेले मी बघितलेले नव्हते, हे काय केलं तुम्ही? तेव्हा सीतामाई म्हणाली अरे काय सांगू तुला, तुझं लग्न पण झालं नाही, तुला सांगून कसं झालं नाही.
तुला बायकांची ॲलर्जी, नकोच तुला कोण. एक आई सोडली तर तू कुठल्या महिलेचं तोंड पण बघत नाही. माझा आणि प्रभू रामचंद्रांचं प्रेम अखंड राहावं. किती अखंड राहावं तर फूल आणि फुलातील सुगंध जितका अखंड असतो तितका. सोनचाफ्याच्या फुलातला सुगंध बाजूला काढा आणि फुल बाजूला काढा असं म्हटलं तर चालेल. गुळ आणि गुळाची गोडी वेगळी करता येईल नाही. तसं प्रभूंचं आणि माझं प्रेम हे अखंड राहावं म्हणून मी माझ्या भांगामध्ये सिंदूर भरलेला आहे. म्हणजे ह्याने प्रेम वाढीला लागतं. हो तर म्हणाले ठीक आहे ठीक आहे चला तुम्ही. सीतामाई पुढे निघाल्या, हनुमंतराय गेले नाही. त्यांनी जो चांदीचा डबा होता ना सिंदूर भरलेला सगळं आपल्या डोक्यावर ओतून गेलं आणि सगळा फासला अंगाला, जसं कलर लावतात अंगाला. आणि तसेच लालगुंद होऊन त्या यज्ञमंडपात हजर झाले. सगळेजण बघून हसतायत. आता गेला होता तो चांगला झाला, आता असा काय बनून आला. सगळेजण हसतायत. प्रभू रामचंद्र पुढे म्हणाले काय हे. तेव्हा हनुमंतराय म्हणाले त्यांना विचारा. कोणाला? सीतामाईला. रामचंद्र म्हणाले सीतामाईंना काय हो असं काय झालंय, तुम्ही सांगितलं का कलर लावायला. नाही नाही म्हणाले मी आपल्या भागामध्ये सिंदूर भरताना त्याने बघितलं आणि त्याने मला कारण विचारलं. तेव्हा मी सांगितलं की तुमचं आणि माझं प्रेम अखंड कित्येक जन्म असंच राहू दे, त्यासाठी हा भांग मी भरते. हे फक्त मी सांगितलं आणि त्याने हे असं करून रूप धारण केलेलं आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारतात बाबा रे हे करण्याचं कारण काय. देवा तुम्ही माझी साथ कधी सोडू नका. जशी माझी सावली माझ्यासोबत आहे तसे तुम्ही सदैव राहा. पाण्यावरती काठी बांधल्यानंतर पाणी जसे दुभंगत नाही तसे तुम्ही माझ्याशी राहा. नदीची खाडी म्हणून जेव्हा समुद्राला जाऊन मिळते त्या खाडीतले आणि नदीतले पाणी कुठले वेगळे ओळखता येत नाही अशी एकरूपता तुम्ही माझ्याकडे. आणि तुमचं आणि माझं प्रेम चंद्र सूर्य असेपर्यंत अखंड राहो यासाठी मी माझ्या सगळ्या अंगाला शेंदूर लावलेला आहे. आणि त्या दिवसापासून शेंदूर हनुमंताला आवडतं. प्रभू रामचंद्रावरचं प्रेम म्हणजे हनुमंताच्या अंगाला लागलेलं शेंदूर आहे. आणि पूर्वी आम्ही इथे पाया पडायला यायचो, या खांद्रावडी शाळेत जाताना शेंदूर लावलेला असायचा. लावला तर डोकीला लावला का या भिंतीला बोट फासले. इथे खांब होते लाकडी 4-4 8. ते सगळे लाकडी खांब रंग काढायची गरज नव्हती. प्रत्येक जण त्याला फासायचं. एवढं प्रेम हनुमंताचं प्रभू रामचंद्रावरती आहे. आणि ईश्वर भक्तासाठी हनुमंतराय भक्त आहेत त्यांचे ना, भक्तासाठी काय पण करतो. काय पण सीतामाईंच्या गळ्यातील नवरत्नांचा हार हनुमंताच्या जेव्हा गळ्यात घालण्यात आला तेव्हा हनुमंतराय जाऊन एका गुहेत बसले आणि एका झाडावरती जाऊन बसले आणि एक एक मणी फोडून बघतायत ह्याच्यात राम आहे. इतके त्यांचे प्रभूवरती ते. म्हणजे इतक्या लाख रुपयांचा हार सुद्धा, अगणित रुपयांचा हार सुद्धा त्यांना रामापुढे तुच्छ आहे, दुय्यम आहे असं ज्यांना वाढला त्या ईश्वराला आपल्या काय आवडते. आता लक्षात तुमच्या राहील. मगाशी मी विचारलं तेव्हा उत्तर सांगायचे होते पण कसे सांगायचे असं व्हायचं. एकच ठाम निश्चय लक्षात ठेवायचा. म्हणून कोणी फोन केला तर हॅलो म्हणायची गरज नाही, राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा. हॅलो कोणाचं माहिती आहे नाव तुम्हाला. ज्याने फोनचा पहिला शोध लावला ना त्याने आपल्या बायकोला फोन केला, तिचं नाव हॅलो होतं. हॅलो कशी आहेस तू, त्याने विचारले आपल्या बायकोला. आपण अजून त्याच्याच बायकोचे नाव घेतो आहोत. फोन आपला 1.5 लाखाचा ॲपल 16 आयफोन आहे ना, तर बायकोचं नाव घेतो त्याच्या. म्हणजे आमचे 1.5 लाख काय रुपयाचे उपयोगाचे सांगा आहेत का. भारतीय संस्कृती ही नव्हे. आपण कशाला उगाच दुसऱ्यांचे अनुकरण करतो. हरिओम म्हणा मनुष्य बघितल्यानंतर. हाय म्हणायची काय गरज आहे का. हाय म्हणजे जेव्हा आपल्या भयंकर गरम होते, जेव्हा आपले तोंड भासते, जेव्हा कुठला तरी वणवा लागतो. पूर्वी कवळ काडीला आग लागायची माहिती आहे ना. आता कवळ म्हणजे कायच माहित नाही. दाताची एक कवळी माहिती आहे, कारण ते प्रत्येकाला बसवावी लागणार आहे. पूर्वी कणकवलीमध्ये एकही डॉक्टर दातांचा नव्हता. आता 8 ते 10 जण आहेत. कशासाठी. दात पाडण्यासाठी आमचे.
कारण आपण जाहिरात बघून ते खातो म्हणून. बाजू कसं आहे ना, रात्री झोपताना दात स्वच्छ घासा, बघूया एखादा तरी दात घालतो का. सोपी आयडिया आहे. रात्री झोपताना दात स्वच्छ घासायचे आणि त्यानंतर मात्र काय खायचे नाही. हे कंसात आहे पुढे. नंतर खाओ पिओ मजा करो असं एका संताने सांगितले आणि जो ऐकणारा होता तो धावतच निघाला घराकडे. खाऊन पिऊन म्हणाले सगळे टाकायचे. सांगितलेलेच आहे प्रवचनात. खाना पिना और मजा करना. पुढचं वाक्य ऐकायला थांबलाच नाही. पुढचं वाक्य असं होतं, मिट्टी में मिल जाना. खाना पिना और मजा करना और मिट्टी में मिल जाना. तुम्ही रात्री स्वच्छ दात घातले तर काय खाऊ नका. पाणी प्यायची सवय असेल तर पाणी प्या, पण रात्रीचे कमीत कमी पाणी प्यावे. बरं का. कुठलाही दिवसा ज्याला डोळ्याने दिसते असा प्राणी रात्रीचं पाणी पित नाही. नवे नवे काळोख पडल्यानंतर काय खातच नाही. पशु पक्षी सगळे काय ते अगोदर खाऊन घेतात. जे रात्री फिरणारे आहेत, ज्यांना दिवसाचं दिसत नाही असे पण प्राणी आहेत जगात, असे पक्षी आहेत, ते रात्रीचे खातात. ठीक आहे, त्यांच्यासाठी रात्र हा दिवस आहे, ते दिवसाचे काय खातात. आपल्याला कोणी रात्री 10 वाजता म्हणू नका, 11 वाजता म्हणू नका, 12 वाजता म्हणू नका. जरा चहा टाकू किती वाजता? आता 11 साडे11 रात्रीचे होत आहेत. टाका टाका म्हणजे टाकाच, जवळ ठेवूच नका, फेकूनच द्या, असा त्याचा अर्थ द्या. कधी काय खायचे आणि कधी काय प्यायचे, कुठली वस्तू खायची कुठली नाही खायची, कुठल्या वेळेला खायची कुठल्या वेळेला नाही खायची आणि किती खायची, याचे तारतम्य ज्याला कळते त्याला माणूस असे म्हणतात. हे सगळ्या प्राण्यांना कळते म्हणून ते सुखी आहेत. आणि आमच्याकडे सगळे असून सुद्धा कणकवलीत एक 2 BHK आहे आणि ठाण्याला एक 3 BHK आहे आणि आता एक नवीन डोंबिवलीला घेतो आहोत. हे सगळे आमच्याकडे असून सुद्धा आम्ही दुःखी आहोत. आत्ताच एक गाडी बुकिंग केलेली आहे. फॉर्च्युनर आमची 6 महिन्यात येते आणि मर्सिडीज पुढल्या वर्षी घेणार म्हणजे घेणार. तरी पण चेहऱ्यावरचा भाव बदलत नाही. दिवसेंदिवस दुःखी होतो. त्याचे कारण एकच आहे की स्वतःबद्दल असलेले अज्ञान, मनुष्य देहाची किंमत न कळणे आणि हा देह ईश्वर चालवतो ही भावना विसरते. संतांनी सगळे मागून शेवटी काय मागितले? हेची दान देगा देवा. एवढे जरी आपल्याला कळले, सकाळी उठताना ईश्वरा तुझ्यामुळे ह्या प्राप्ती झालेली आहे या दिवसाची. मला करागरे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन. जमिनीला स्पर्श पायाने झाल्यानंतर सुद्धा मंत्र आहे. आपल्या घरातील आई वडिलांचं, मातृदेवता पितृदेवता सर्वांचं स्मरण करावं. दुपारी जेवण पुढ्यात घेताना सदा वदनी कवळे घेता, नाम घेता हरीचे असे म्हणावं. त्या दिवशी एकाने म्हणाला वदनी कवळे घेण्याच्या ऐवजी तो म्हणाला सदा सर्वदा योग तुझा घडावा. कशाचा? चुकला जरा, आरतीच्या वेळेचा आत्ता आठवला. बरोबर आहे म्हणाल, चुकलेलं नाही म्हटलं. कारण हा योग सदैव घडावा असं माणसाला वाटतं. म्हणून 12:30 वाजेपर्यंत दुपारी कोण नसतात. 1 वाजता प्रचंड गर्दी का निर्माण होते कुठल्याही देवळात? कुठल्याही 12:30 वाजता त्या मालकाला वाटतं की बहुतेक जेवण फुकट जाणार, तो फोन करतो, जेवण आपण नेणार असेल तर घेऊन जावं. किती उरलंय अजून मेरे कोण माणसं काय काळजी करू नको, 1 वाजू दे, शिल्लक काय म्हणून आपल्याला. ह्या योगासाठी मनुष्य जन्माला आलेला आहे का? नुसते खाण्यासाठी नाही आले. आपण कसे वर्तन करतो त्यावरती ईश्वराची आपल्यावरती होणारी कृपा अवलंबून आहे. दास्य भक्ती म्हणजे काय? तिथे पडलेला उद्बत्तीचा रेखामा पुढा जर असेल तो उचलून डस्टबिन मध्ये टाकणे ही सुद्धा भक्ती आहे. बारीक सारी गोष्टी जर आपल्या ध्यानात आल्या ना तरच ते होणार आहे. आपल्या प्रत्येक कृतीला ईश्वर साक्षी आहे हे आपल्याला कळले तर ते होणार. आणि हे करण्याची शक्ती तो देणार आहे. म्हणून गेल्या वर्षी हनुमान जयंती झाल्यानंतर चालू झालेली आरती आत्तापर्यंत या सर्व मंडळींनी चालू ठेवलेली आहे. दर शनिवारी सर्व मंडळींचं कौतुक आहे. आपल्या घरातलं काम टाकून ते बरोबर 7:30ला हजर राहतात. ऊन वारा थंडी पाऊस कशाचाही विचार न करता, घरात आलेले पाहुणे शिळले याचा विचार न करता उद्यापणे चालू राहतो.
ईश्वर प्रसन्न होतो भक्तीमुळे, आणि भक्ती ही मध्येच शक्ती आहे, है की नाही? भावे विन भक्ती, भक्ती विने मुक्ती, बळे विन शक्ती बोल म्हणे. कैसे नि दैवत प्रसन्न करीत उगारा हे निवांत शिनसी वाय. सायासे करिसी प्रपंच जननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणी. बाकी सगळ्या संसारासाठी सायासे करिसी म्हणजे अखंड परिश्रम करून तू आपला प्रपंच चांगला चालावा म्हणून प्रयत्न करतोस, पण देवाला फक्त का भजत नाही, का विसरतोस? नाही. संत एकाही ठिकाणी म्हणतात, न मरणाऱ्या आत्म्यासाठी लोक मरतायत. अरे रे आत्मा गेला त्याचा, तो मरतच नाही कधी, पण म्हणतात अरे रे गेला. आणि मरणाऱ्या देहासाठी आज नाही उद्या अखंडपणे सायासेपणे प्रयत्न करतायत. हा थोडे दिवस जगावा, थोडे दिवस अजून जाऊ दे त्याचे, 100ही उलटू दे, अजून मला नातू झाल्यानंतर पंतू बघू दे, मग गेलो तरी देवा हरकत नाही. जाणाऱ्या देहासाठी अहोरात्र कष्ट, आणि न मरणाऱ्या आत्म्यासाठी रडतो मनुष्य, गेला मनुष्य, कधी कुठेही जात नाही, कुठेच. धनानी भूमी पशुवश गोष्टे कांताग्रहद्वारे जनस्मशाने, म्हटलं असा श्लोक आहे ना. स्वकर्म सूत्रे ग्रथित होती लोक, सगळे जे आहे ते तिथेच सगळे जाते, आणि कर्मसूत्रानुसार मनुष्य पुढे चाल करतो. म्हणून आता वाचलेली सत्य भक्तीने हनुमंताने आयुष्यभर केलेली, सतत केलेली दास्य भक्ती, दासबोधातील 4थ्या दशकातील 7वा समाज आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आपण ईश्वराचे दास आहोत, आपण दासाचेही दास आहोत. तो दास त्याचा आहे, त्याचे दास आपण आहोत. हे ध्यानात ठेवून जर आपण आपला प्रपंच चालवला तर सर्वजण आपण सुखी आणि समाधानी, निश्चितच समाधानी राहील. असे समाधानी राहण्याची बुद्धिशक्ती सद्गुरू भगवंत हनुमंत आणि सद्गुरुनाथ सर्वांना देव, अशी प्रार्थना करून वाणी दादरा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. महाकवी हनुमंत महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.